नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी आज दाखवणार आहे कोथिंबीरची वडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्यायची, धुवून बारीक कट करून घ्यायची, बेसन 250 ग्राम, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण, मीठ, हिंग चुटकीभर, हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, सफेद तीळ आणि थोडंसं गव्हाचं पीठ, तेल आणि हे गरजेनुसार पाणी आणि हे थोडं पाणी उकळत ठेवायचं वडी वाफवण्याकरता। मी आता तुम्हाला दाखवते। हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे सफेद तीळ आहे, 2 चमचे सफेद तीळ घेतलेत। हे लाल तिखट पण मी 2 चमचे घेतले, हळद 1 चमचा घेतले, हिंग घेतलाय 1 चमचा, मीठ चवीनुसार घेतले आणि ही हिरवी मिरची 4 ते 5 घ्यायच्या, लसूण 1 गड्डा आणि 1 चमचा जिरं। याचं असं जाडसर वाटण करायचं, जास्त बारीक करायचं नाही। आणि ही अर्धी वाटी गव्हाचं पीठ, कारण वडी कट करताना आपली वडी मोडू नये यासाठी। हे बेसन घेतले 250 ग्राम, चाळून घ्यायचं चांगलं। आणि ही कोथिंबीर स्वच्छ निवडायची, आपण भाजी निवडतो तशी, आणि धुवून घ्यायची पहिली, नंतर बारीक चिरून घ्यायची। हे 2 गड्डे कोथिंबीरच्या घेतले होते मी। हे आपण आता पीठ आपण चांगलं मळून घेऊया। थोडं तेल सोडायचं, 1 ते 2 चमचा अंदाजानुसार असं सोडायचं तेल, म्हणजे वडी आपली चांगली खुसखुशीत होते। आणि हे चांगलं असं भिजवून घ्यायचं, मळून घ्यायचं चांगलं वडी उकडण्यासाठी। लागेल तर थोडं थोडं पाणी टाकायचं, अगोदर पाणी टाकून ठेवायचं नाही। आता मी पाणी घेते, थोडंसं पाणी लागणार आहे याच्यात, कारण हे खूप कोरडं आहे मिश्रण। हे जसं लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं, एकदम जर टाकून ठेवलं तर वडी आपली बिघडण्याची शक्यता असते। असं मळत मळत थोडं थोडं टाकून घ्यायचं पाणी। मी आता हे पीठ चांगलं एकजीव मळून घेते, 1-2-3 मिनिट असं पूर्ण। हे आपलं पीठ आता चांगलं मी 4-5 मिनिट चांगलं असं मळून घेतलंय। थोडंसं तेल टाकूया आपण, असे चांगले तेल लावून घ्यायचं चांगलं। आता हे मी पाणी तापत ठेवलंय ना, गॅस थोडा वाढवायचा आणि त्याच्यावर अशी ही चाळण ठेवून द्यायची वडी उकडण्याकरता। पाणी पहिलेच गरम करत ठेवायचं। आता आपण आता याचे असे गोळे गोळे करूया। हे असे गोळे करायचे चांगले लांबट, आणि हे असे असे उकडत ठेवायचे। मी आता हे सगळे असे करून घेते। थोडं गव्हाचं पीठ वापरलं ना की वडी कापताना तुकडे पडत नाहीत, चांगला चिकटपणा येतो। तांदळाचं असलं तरी चालतं, थोडं तांदळाचं थोडं गव्हाचं, म्हणजे खुसखुशीत पण होते वडी आपली चांगली। असे गोळे गोळे सगळे असे लांबट गोळे करून ठेवून द्यायचे। मी आता हे असे सगळे करून घेते। आता हे आपले गोळे सगळे तयार झाले।
गॅस मध्यम ठेवून मी असं 15 ते 20 मिनिट असं झाकण मारून असं वाफवत ठेवते। गॅस मध्यम लावायचा। आपण 15 ते 20 मिनिट ठेवून देऊया वाफवायला। आता आपली 15 ते 20 मिनिट झालेत। आपण झाकण काढून बघूया वडी आपली शिजली काय। सुरीने चेक करूया। वडी आपली तयार झाली। आपण आता उतरून घेऊया, थंड करायला ठेवूया। गॅस बंद करते मी। एक 10 ते 15 मिनिटं थंड होऊन द्यायची चांगली। वडी आपली थंड झाली चांगली। आपण आता कट करून घेऊया तिला। अशी कट करून घ्यायची। थोडा सुरीला पाण्याचा हात लावायचा असं आणि अशी पीस काढून घ्यायचे वडीचे। थोडे जाडच ठेवायचे। मध्यम हे असे पीस काढून घ्यायचे। मी सगळे अशी कट करून घेते आता। हे पहा मी चांगली कट करून घेतली अशी। ही वडी जर तुम्ही आत्ता बनवली ना तर फ्रीज मध्ये ठेवायची तशीच एक दिवस आणि नंतर मग कट करायची आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा। खूप छान पीस पडतात एकदम थंड झाल्यावरती। आता फ्राय करते। तेल सोडूया। तवा तापलेला आहे आपला। मी काही जास्त तेल वापरत नाही। एकदम जास्त तेलामध्ये कोण कोण जास्त तेलामध्ये तळून घेतात, तशी घेतली तरी चालते। एक एक पीस असा वडीचा लावून घ्यायचा। गॅस मध्यमच ठेवायचा, फास्ट करायचं नाही जास्त। सगळे पीस आपण लावून घेऊया। थोडं तेल कमी वाटलं ना तर सोडायचं कडेने। कोणाकोणाला जास्त तेलात आवडत असेल एकदम फ्राय करून काढायला तरी तशी केली तरी चालते। अगोदर बनवून अशी फ्रीज मध्ये ठेवली ना ती खूप छान थंड होते। कापायला पण त्रास होत नाही आणि तुकडेही पडत नाहीत। तेल सोडून घ्यायचं थोडंसं आणि गॅस मध्यम ठेवून अशी 2-3 मिनिट अशीच ठेवून द्यायची। आता आपली 2-3 मिनिट झालेत। आपण वडी पलटी करून घेऊया कोथिंबीरची। हे बघा, ही एक साइड चांगली खरपूस भाजली मस्तपैकी। आपण अशा आता एक एक करून सगळ्या पलटी करून घेऊया। आता दोन्ही साइडने चांगली आपली तेल सोडून खरपूस चांगली भाजली वडी। मी गॅस बंद करते आणि आता आपण ही कोथिंबीरची वडी काढून घेऊया एक एक करून। अशी ही आपली कोथिंबीरची वडी खुसखुशीत मस्तपैकी तयार आहे। करून पहा, आवडेल तुम्हाला। आणि माझा व्हिडिओ लाईक करा। चपातीवर खा, भाकरीबरोबर खा, वरण भाताबरोबर खा, छान लागते। आणि दुसऱ्या पण आणखी कोथिंबीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या मी तुम्हाला करून जरूर दाखवीन।